नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तिरुपती बालाजी यांना गोविंद असं का म्हटलं जातं. तर आपण नेहमी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पाहत असाल तर गोविंदा गोविंदा नावाचा गजर करत आपण मंदिरात प्रवेश करतो आणि लाईनीत उभे राहतो. त्यासोबतच आपण व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा असा जो गजर करतो, त्यामागचं काय नेमकं रहस्य आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. एकदा काय झाले, महालक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णू जेव्हा भूलोकात आले तेव्हा एक सुंदर घटना घडली. जेव्हा त्यांनी भूलोकात प्रवेश केला तेव्हा त्यांना तहान आणि भूक यासारखे मानवी गुण मिळाले. भगवान श्रीनिवास एकदा ऋषी अगस्त्य यांच्या आश्रयस्थानात गेले आणि म्हणाले, मुनींद्र, मी एका विशिष्ट मोहिमेवर भूलोक म्हणजे पृथ्वीलोक येथे आलो आहे आणि कलियुग संपेपर्यंत येथे राहायला आलो आहे. तर मला गाईचे दूध खूप आवडते आणि माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मला अन्न म्हणून त्याची गरज आहे. तर मला माहीत आहे की तुमच्याकडे अनेक गायीसह एक मोठी गोशाळा आहे. तेव्हा माझ्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही मला एक गाय देऊ शकता का? तेव्हा ऋषी म्हणाले की हसत हसत म्हणाले, ऋषी स्वामी, मला चांगले माहीत आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री विष्णू आहात. मला खूप आनंद आहे की या विश्वाचा निर्माता आणि शासक माझ्या आश्रमात आला आहे. पण मी आपली माया जाणतो व मला हे देखील माहीत आहे की तुम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी मार्ग हा अवलंबला आहे. तर स्वामी, माझी एक अट आहे की माझ्या गोशाळेतील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो त्याच्या पत्नीबरोबर येईल. मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल, परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मीसह याल आणि गोदान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेन. तोपर्यंत मला क्षमा करावी. तेव्हा श्रीनिवास हसले आणि म्हणाले की ठीक आहे मुनींद्र, तुम्हाला जे पाहिजे होते ते मी नक्की करीन आणि ते त्याच्या जागी परतले. मग नंतर भगवान श्रीनिवासांनी देवी पद्मावतीशी विवाह केला. त्यानंतर विवाहाच्या काही दिवसानंतर भगवान श्रीनिवास यांचा दिव्य पत्नीबरोबर पद्मावतीसोबत ऋषी अगस्त्य महामुनींच्या आश्रमात आले. पण त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते. भगवान श्रीनिवासांनी त्यांच्या शिष्यांनी विचारले की आपण कोण आहात आणि आपल्यासाठी काय करू शकतो. तर प्रभूंनी उत्तर दिले की माझे नाव श्रीनिवास आहे आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे. मी आपल्या आचार्यांना माझ्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले होते, पण त्यांनी सांगितलेली की बायकोंसोबत येऊन दान मागितले तर गायदान होईल. मग अशी तुमच्या आचार्यांची अट होती, म्हणून मी आता सपत्नीक आलो आहे. तर तुम्ही तुमच्या आचार्यांना बोलवा. पण शिष्यांनी सांगितले की आचार्य नाही आहेत आश्रमात, म्हणून कृपया आपली गाय घेण्यासाठी तुम्ही परत यावे. तेव्हा ऋषींच्या शिष्यांनी असे नम्रपणे सांगितले. श्रीनिवास हसले व म्हणाले की मी सहमत आहे, परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे. तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता. मी पुन्हा येऊ शकत नाही. शिष्य म्हणाले, कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा हे संपूर्ण विश्वही तुमचे आहे, परंतु आमचे दिव्य आचार्य आम्हासाठी सर्वोच्च आहेत. तर आणि त्यांच्या नजरेत व त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही. जिद्दी शिष्याने उत्तर दिले. हळूहळू हसत हसत पवित्र भगवान म्हणाले, मी तुमच्या आचार्याबद्दल आदर करतो. कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी सपत्नीक येऊन गेलो. असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळले व तिरुमला 7 टेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले. काही मिनिटांनीच ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्याकडून त्यांच्या अनुपस्थित श्रीनिवासच्या आगमनानंतर ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले. श्रीमन नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते, तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो. खूप मोठा योग माझ्याकडून हुकला, तरीही काही हरकत नाही, पण श्रींना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे. व ऋषी ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत गेले. थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांनी श्रीनिवास व त्यांची पत्नी पद्मावती दृष्टिक्षेपात आले. त्यांच्या मागे धावत ऋषींनी तेलुगू भाषेत हाक मारायला चालू केली. स्वामी, देवा, इंद्रा,
अशी हाक मारत घेऊन जा, गाय घेऊन जा अशी हाक मारली. स्वामी गोविंदा, स्वामी गोविंदा, स्वामी गोविंदा म्हणजेच ही गाय घेऊन जा, स्वामी ही गाय घेऊन जा. पण तरीही भगवान मागे वळले नाहीत. इकडे मुनींनी गती वाढवली आणि त्यांनी हाक मारताना बोललेल्या शब्दाबद्दल विचार करायला सुरुवात केली. महान ऋषींनी विचार केला की ते स्वामी गोविंदा म्हणत आहेत, पण भगवंतांची लीला आहे की त्या शब्दांचे रूपांतर काय झाले. स्वामी गोविंदा, स्वामी गोविंदा ऋषींनी ओरडल्यानंतर भगवान श्रीनिवास, व्यंकटेश्वर व देवी पद्मावती परत वळले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली व म्हणाले, प्रिय मुनींद्रा, तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा 108 वेळा घेतले आहे. मी कलियुगांपर्यंत या पर्वत टेकड्यांवर मूर्तीच्या स्वरूपात भूलोकामध्ये राहत आहे. मला माझे सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील. या पवित्र 7 टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील. हे भक्त या टेकड्यांवर चढत असताना किंवा मंदिरात माझ्या समोर असताना ते मला या गोविंदा नावावरून हाक मारतील. कृपया मुनींवर लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी मला या नावाने संबोधले जाते तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल, कारण या प्रेमळ नावामागे तुम्हीच आहात. जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यास असमर्थ असेल व माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टीची पूर्तता मी करेन. तर 7 पवित्र पर्वतावर चढत असताना जो कोणी गोविंदा या पवित्र नावाचं 108 वेळा नाम घेईल, या सर्व श्रद्धावानांना मोक्ष प्राप्त होईल. तर असा हा गोविंदा मागचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे ऋषींनी जेव्हा देवांना आवाज दिला, भगवंतांना आवाज दिला, गोविंदा गोविंदा म्हणजे गाय घेऊन जा, गाय घेऊन जा, त्यामुळे गोविंदा गोविंदा असं 108 वेळा नाम जपलं गेलं. त्यामुळे यामागचा असा अर्थ आहे की ऋषींनी जेव्हा गोविंदा गोविंदा नामाचा जप केला तेव्हा आपणही त्याच प्रकारे जप करत तिरुपती बालाजीला जात असतो.